ओके, नमस्कार मित्रांनो. 5.3 पहिला दिशा आपण बघितला होता. आता प्रश्न नंबर 3 आणि 4 बघूया. ओके, प्रश्न क्रमांक 3 मध्ये सांगितलंय 3 नाणी एकाच वेळी फेकली. तर त्याचा आपल्याला आधी नमुना अवकाश लिहायचा, नंबर ऑफ एस लिहायचा आहे, घटना ए दिली आहे, ए लिहायचा संच, नंबर ऑफ ए लिहायचा, बी नंबर ऑफ बी, सी नंबर ऑफ सी. ओके, चला बघूया. 3 नाणी एकाच वेळी फेकली तर नमुना अवकाश काय आहे? मी तुम्हाला मागच्या लेक्चरच्या वेळेला 5.1 वर शिकवलं, 5.2 शिकवलं. त्यावेळेला मी सर्व हे एक्झाम्पल्स तुम्हाला सांगितले होते. 3 नाणीचा एक्झाम्पल सांगितलं होतं. कसं केलं आपण? 3 नाणीसाठी पहिलं काय घ्यायचं? एच एच एच. मग काय बदलायचा? एक एक एच बदलत जायचं, त्याच्याऐवजी टी घ्यायचा, बाकीचे एच तसेच ठेवायचे. मग आपण शेवटी सुरुवात करूया. पहिला हा बदलूया. मग हा तिसरा बदलल्याच्या नंतर पहिले दोन असे जाणार सेम. हा बदला टी. ओके, आता दुसरा बदलूया आपण. हा बदलायचा, पहिला तिसरा सेम एच टी एच. ओके, आता पहिला बदला, बाकीचे सेम टी एच एच. 3 तयार झाले. आता 2-2 बदलायचे, एक एक बदलला. आता 2-2 बदलायचे म्हणजे आणखी 3 मिळणार. मग शेवटचे 2 बदलूया आपण. हे 2 बदलले तर हा एच आणि शेवटचे काय होणार? टी टी. आता पहिले 2 बदलूया, हे टी टी आणि शेवटी काय होणार? एच. आता पहिला आणि तिसरा बदलूया, टी एच टी. आणि आता तिन्ही पण बदलायचे, टी टी टी. पहिला एक बदलायचं, 3 भेटणार, मग 2-2 बदलायचे, 3 भेटणार आणि मग 3 बदलायचे. असे टोटल नंबर ऑफ एस तुमचे किती होतात? 8. कळलं? डाऊट? ओके. घटना 1, कमीत कमी म्हणजे तुम्हाला सांगितलं मग अशी की कमीत कमी 2 चॉकलेट घेऊन ये. म्हणजे काय? 2 तर आणायचेच आहेत, 2 पेक्षा खाली नाही पाहिजे. 1 आणला तर मी ओरडणार, 3 आणले तर मी ओरडणार नाही, मला मजा वाटणार, खुशी येणार. बरोबर ना? कमीत कमी 2 घेऊन ये म्हणजे 3 घेऊन ये, 4 घेऊन ये, 5 घेऊन ये, 10 घेऊन ये. त्याला लिमिट नाही, पण खालची लिमिट फिक्स आहे. 2च्या खाली नाही यायचं. मागच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं जसं 35%, कमीत कमी 35% मिळाले तर तुम्ही पास, नाहीतर नापास. म्हणजे 35%च्या खाली नाही यायचं. मग तुम्ही 35%च्या वरती 90% काढा, 80% काढा, तुम्ही पासच. बरोबर ना? कमीत कमी 2 म्हणजे 2ची लिमिट 2 पेक्षा वरती चालते. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त ते किती पण चालते. ओके, मग कमीत कमी 2 छाप मिळेल. छाप 2 पाहिजे. छाप म्हणजे काय? एच. एच किती पाहिजे आपल्याला? 2 पाहिजे. ओके, मग आपल्याला असे नमुना घटक उचलायचे ज्याच्यामध्ये 2 कमीत कमी 2 छाप आहे. म्हणजे 3 पण चालतील. मग पहिला 3 आहे ना, 1 2 3 हे चालतील तुम्हाला. याच्यात कमीत कमी 2 तर आहेतच ना, 3 4 चालतील. ओके, मग हे बघा कमीत कमी 2 आहेत, कमीत कमी 2 आहेत, कमीत कमी 2 आहेत. इथे किती आहे? 1 आहे. म्हणजे 2 पेक्षा खाली गेले नाही चालणार. याच्यामध्ये 1 पण नाही चालणार. म्हणजे पहिले 4 जे आहेत ते तुम्हाला इथे लिहायचे. एच एच टी, एच टी एच आणि टी एच एच. नंबर ऑफ एस तुमचे किती आले? 4. ओके, एकही छाप न मिळणे म्हणजे छापा नकोच आहे. फक्त काय पाहिजे? काटा. काटाला काय म्हणतात? टे. म्हणजे टी पाहिजे. एकही छाप नको. एकही छाप नसणारा. इथे एस कसा आला? इथे ए पाहिजे ना, इथे काय आहे? बी आहे, बी पाहिजे. एकही छाप न मिळणे. छाप इथे आहे, इथे पण 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 आहे. इथे एक पण छाप नाही आहे. म्हणजे आपण काय लिहिणार? टी टी टी. म्हणजे नंबर ऑफ बी किती आले? 1. ओके, दुसऱ्या नाण्यावर छाप मिळेल. सेकंड वाला जो आहे म्हणजे मधला, त्याच्यावर मला काय पाहिजे? छाप पाहिजे. छाप म्हणजे काय? एच पाहिजे. मग फक्त तेच उचला. त्याच्या दुसऱ्यावरती एच आहे. बघा, याच्या दुसऱ्यावरती एच आहे, एच एच एच. इथे दुसऱ्यावरती एच आहे, एच एच टी. इथे टी आहे, काय पाहिजे? दुसऱ्यावरती एच आहे, टी एच एच. इथे दुसऱ्यावरती टी आहे, काय पाहिजे? दुसऱ्यावरती टी आहे, नाही पाहिजे. दुसऱ्यावरती एच आहे, पाहिजे. दुसऱ्यावरती टी आहे, नाही पाहिजे. झालं? म्हणजे नंबर ऑफ सी तुमचा किती आला? 4. समजलं? कळलं काय? तर लिहून घ्या.
ए घटना कमीत कमी 2 छाप, मग ए लिहिला, नंबर ऑफ ए लिहिला, बी घटना बी लिहिला, नंबर ऑफ बी लिहिला, नंतर घटना सी लिहिला, नंबर ऑफ सी लिहिला. क्लिअर. आता आपण गणित चौथा घेऊया. प्रश्न क्रमांक 4 5.3 मधला. अंकांची पुनरावृत्ती न करता. अंकांची पुनरावृत्ती म्हणजे काय? कोणताही अंक रिपीट नाही करायचा, परत नाही घ्यायचा. ओके. न करता 2 अंकी संख्या तयार करायच्या यांच्यापासून 0 1 2 3 4 5 पासून 2 अंकी संख्या बनवायच्या. मग 2 अंकी संख्यामध्ये किती अंक असतात? 2 ना. एककचा 1 असतो आणि 1 असतो दशकचा, असं मिळून 2 अंकी संख्या बनते. बरोबर आहे. मग 2 अंकी संख्येची सुरुवात कुठून होते? 0 1 0 2 इथून होते की 10 पासून होते? तर 10 पासून होते. 0 1 0 2 0 3. 0 1 म्हणजे आपण असं बोलतो का ही 2 अंकी संख्या आहे 0 1? नाही, याला आपण काय बोलतो? 1 बोलतो, याला 2 बोलतो, याला 3 बोलतो. याच्या आधी जे 0 असतात त्याला काही व्हॅल्यू नसते. म्हणजे 0 पासून कोणतीही संख्या तयार होऊ शकत नाही. 0 मध्ये असतो, शेवटी असतो, पण स्टार्टिंगला 0 कधीच नसतो. म्हणून 2 अंकी संख्येची सुरुवात होणार 10 पासून. म्हणजे तुम्ही 0 पासून अंक तयार करायचे नाही. ओके. म्हणजे स्टार्ट होणार 1 पासून. 1 पासून अंक तयार करायचे आणि कोणताही जो अंक आहे तो रिपीट नाही करायचा. म्हणजे 11 नाही आले पाहिजे, 22 नाही पाहिजे, 33 44 55 नाही घ्यायचे. ओके. कळलं का? चला सुरुवात करूया. आधी आपण 1 पासून बनवूया. मग 1 पासून बनवला 10, मग 11 नाही घ्यायचे, 12 13 14 15. किती बनले? 5. म्हणजे त्या प्रत्येकापासून 5 बनणार. मग 2 पासून बनवूया. 20 21 22 नाही, 23 24 25. 3 पासून 30 31 32 33 नाही घ्यायचे, 34 35. मग आता 4 पासून 40 41 42 43 44 नाही घ्यायचे, 45. आणि शेवटी 5 पासून म्हणजे 50 51 52 53 आणि 54. 55 नाही घ्यायचे. आणि प्रत्येकाला 5 बनले म्हणजे 1 2 3 4 5 5 25 असणार बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. नंबर ऑफ एस किती आले ते? 25. डाऊट. आता तयार झालेली संख्या सम आहे. हे तुमच्यासाठी सम संख्या मला शब्द तुम्हाला सांगितले, ज्याच्या शेवटी म्हणजे एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतात. त्यांना काय म्हणतात? समसंख्या. त्या उचलायच्या आणि ते लिहायच्या. फॉर एक्झाम्पल कोणते कोणते येणार? 10 12 14 20 बरोबर ना, 24 30 32 54 52 50 इथे 42 40 34. हे नंबर्स तुम्ही या संचामध्ये द्यायचे. ओके. संच क्लोज करायचा आणि मग नंबर ऑफ ए द्यायचे. ओके. पुढे बी. तयार झालेली संख्या 3 ने भाग जाणारी असणे. 3 ने भाग जाणारी संख्या कशी ओळखायची? 3 ची कसोटी 6वी सप्टेंबर शिकलात कसोट्या. 3 ची कसोटी काय सांगते? दिलेल्या संख्येतील अंकांची काय करायची असते? बेरीज. त्या बेरजेला जर 3 ने भाग दिला तर त्या पूर्ण संख्येला पण 3 ने भाग जातो. ओके. 3च्या पाड्यातल्या संख्या ज्या असतात 3 10 30 पर्यंत ते सोपं असतं, की तुम्हाला येणारच आहे. 3 चौक 12 3 5 15 म्हणजे तुम्हाला हे येणारच आहे, काय टेन्शन नाही होत. 12 15 3 7 21 मग 3 8 24 बरोबर ना. 3 9 27 नाही ते 3 10 30. आता याच्या पुढच्या जी संख्या आहे त्यामध्ये तुम्ही काय करणार? अंकांची बेरीज करणार. 3 1 4 4 ला 3 ने भाग जातो का? नाही. 3 2 5 5 ला 3 ने भाग जातो का? नाही. 3 4 7 जातो का? नाही. 5 3 8 जातो का? नाही. 4 + 0 4 3 ने भाग जात नाही. 4 ने 1 5 3 ने भाग जात नाही. 4 आणि 2 6 3 ने भाग जातो म्हणजे 42. 4 3 7 नाही. 4 5 9 3 3 9 म्हणजे 45 मिळणार.
5 प्लस 0 5, 3 ने भाग जात नाही, 5 ने 1 6, ओके म्हणजे 51 येणार. 5 2 7, 5 3 8, 5 4 9, 3 3 9, 54 येणार. ओके, नंबर ऑफ बी. सर एखादी संख्या आपली राहिली, तर जर एखादी संख्या तुमची राहिली तर तुमचा नंबर ऑफ बी चुकणार. नंबर ऑफ बी चुकला की पुढे आपण जे संभाव्यता काढणार आहोत त्याचं उत्तर चुकणार. म्हणजे याचा अर्थ या घटनेचे मार्क्स तुम्हाला मिळणार नाही. कळलं? समजा सर आपला एसच चुकला तर पुढे सर्व चुकलं, एकही मार्क मिळणार नाही. कळलं? म्हणजे एस वरूनच हे येतं, त्याच्यामुळे एस व्यवस्थित लिहायचा. इथे समजा एखादी चूक झाली तर इकडचा एकच मार्क जाईल, पण जर हे चुकलं तर 3च्या 3 मार्क काय होतील? कॅन्सल. म्हणून सॅम्पल स्पेस नमुना अवकाश लिहिताना व्यवस्थित लिहा, घटना लिहिताना व्यवस्थित लिहा. ह्याच्यापैकी एकही मार्क गेला नाही पाहिजे, कारण की हे जे प्रकरण आहे ते खूप सोपं आहे. 8 ते 9 मार्काला परीक्षेला येतं, हे आपल्या पैकीच्या पैकी पाहिजे. ओके, नंबर ऑफ बी मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9. नंबर ऑफ बी झाले 9. सी हे तर एकदम सोपं आहे. तयारधारी संख्या 50 पेक्षा मोठी असणे हे तुमच्यासाठी नंबर ऑफ सी इथे लिहायचा. 50 पेक्षा मोठ्या संख्या आहे ना, 1 2 3 4 इथे लिहून टाकायचं. ओके, कळलं का? आता आपण 5.3 चा प्रश्न 5वा आणि 6वा बघत आहोत. ओके, तर 5.3 मध्ये प्रश्न 5वा असा आहे की 3 पुरुष व 2 स्त्रिया यांच्यातून दोघांची पर्यावरण समिती बनवायची आहे. मग 3 पुरुष आणि 2 स्त्रिया आपल्याला काहीतरी मानावे लागतील. समजा 3 पुरुष जे आहेत, पुरुष म्हणजे मेल, आपण घेऊया M1 M2 आणि M3 व 2 स्त्रिया. स्त्रियांना आपण काय म्हणतो? वुमेन. वुमेनला आपण घेऊया W1 W2. ओके, मान समजा 3 पुरुष M1 M2 M3 व 2 स्त्रिया W1 W2 आहेत. ओके, समजलं? दोघांची पर्यावरण समिती महत्वाचं आहे. दोघांची समिती बनवायची, पर्यावरण समिती बनवायची आहे. किती जणांची? दोघांची. ओके, मग आता आपल्याला एस मध्ये आपण काय लिहिणार? सॅम्पल स्पेस काय लिहिणार? तर दोघांची समिती बनवायची असेल तर तुम्हाला आता M1 M2 आणि M3 W1 W2 आधी आपण M1 पासून बनवूया. M1 पासून M1 M2, M1 पासून M1 M3, M1 पासून M1 W1 आणि M1 पासून M1 W2 असे एकूण 4 बनतील. मग ते लिहून घेऊया आधी आपण. M1 M2 M1 M3 M1 W1 M1 W2. ओके, आता M2 पासून बनवा. M2 पासून बनवण्यासाठी आपण समजा M2 आणि M1 घेतला तर M2 आणि M1 आणि M1 आणि M2 यात काय फरक आहे? समजा शाहरुख आणि काजोलचा पिक्चर आहे. ओके, हा शाहरुख काजोल. ओके, मग इथे समजा काजोल आणि शाहरुख म्हटलं तर काय वेगळं बोललो का मी? इथे बोललो मी हा शाहरुख आणि काजोलचा पिक्चर आहे. इथे सांगतो की नाही हा काजोल आणि शाहरुखचा पिक्चर आहे. तर वेगळं काय आहे का? नाही, पर्सन्स आहेत ते. पर्सन्स असल्यामुळे M1 M2 आणि M2 M1 हे एकच झालं. म्हणजे परत रिपीट नाही करायचं परत. ओके, हा पण 12 आणि 21 हे वेगळे आहे. हे 12 आहे. ओके, आणि हे 21 आहे. नंबर सेम दिसतात पण ते सेम नाही आहे, त्याच्या किमती वेगळ्या आहेत. पण माणसं म्हटल्याच्या नंतर M1 M2 आणि M2 M1 एकच होतं, म्हणजे M2 M1 बनणार नाही. पुढे जायचं M2 M3 मग M2 W1 मग M2 W2. मग आता M3 पासून बनवा. मग मागे जायचं, पुढे जायचं M3 W1 आणि M3 W2 आणि लास्टला W1 W2. समजलं का? रिपीट नाही करायचं ना.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे नंबर ऑफ एस किती आले आपल्या इथे 10. कळलं दोघांची समिती. आता घटना ए म्हणजे काय म्हटलंय कमीत कमी एक स्त्री जास्तीत जास्त 2 3 4 5 कमीत कमी एक म्हणजे जास्तीत जास्त एक पेक्षा किती पण घेऊ शकतो. ओके कमीत कमी एक म्हणजे जास्तीत जास्त 2 3 4 5 किती पण चालेल एकच्या खाली नाही यायचं. ओके कमीत कमी एक स्त्री इथे एक पण नाही घेणार इथे एक पण नाही घेणार इथे आहे मग हे घेणार M1 W1 हे घेणार M1 W2 हे एकही स्त्री नाही घेणार M2 W1 M2 W2 M3 W1 घेणार M3 W2 घेणार W1, M3 W2 घेणार W1 W2 दोन्ही पण स्त्री आहेत चालतील ना कमीत कमी एक पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त दोन पण चालतील. ओके म्हणजे इथे आपला नंबर ऑफ ए आला 1 2 3 4 5 6 7. ओके चल पुढे बघूया. समितीमध्ये एक पुरुष आणि एक स्त्री असतात हे तुम्ही करायचं. एक पुरुष पाहिजे आणि एक स्त्री पाहिजे म्हणजे हे घेणार का नाही हे घेणार का नाही हे येणार यस हे येणार यस हे नाही हे येणार हे पण येणार हे पण येणार बस. ओके नंबर ऑफ ए बी देणार 1 2 3 4 5 6 ते तुम्ही लिहायचं आहे. ओके समितीमध्ये एकही स्त्री नसावी एकही स्त्री नसणार म्हणजे फक्त मेन घ्यायचे फक्त मेन 1 2 आणि 3 M1 M2 M1 M3 आणि M2 M3 याच्यामध्ये एकही स्त्री नाही म्हणजे नंबर ऑफ स्त्री किती आहे आपला 3. हे तुम्ही कंप्लीट करायचे. ओके पुढे 6वा प्रश्न एक नाणे घ्यायचंय आणि एक पासा एकाच वेळी टाकायचा आहे. ओके मग एक नाणे आणि एक पासा जर एकाच वेळी टाकलं सॅम्पल स्पेस काय येईल. नाण्यावरती काय असतं H असतो आणि T असतो. पास्यावरती काय असतात हे आपण घेतलं होतं नाही का आधी काय होणार H पासून 6 पेअर बनणार 6 जोड्या बनणार मग T पासून 6 जोड्या बनणार म्हणजे पहिला होणार H1 दुसरा होणार H2 तिसरा होणार H3 मग H4 मग H5 मग H6 हे करायचं मग Tचं T1 T2 T3 मग T4 मग T5 मग T6 हे कंप्लीट. ओके म्हणजे नंबर ऑफ एस इथे किती आले आपले 12. एनी डाऊट. ओके चल पुढे ए ही घटना छाप आणि विषम संख्या म्हणजे छाप म्हणजे H पाहिजे आणि विषम म्हणजे 1 3 5 म्हणजे H1 येणार H3 येणार आणि H5 येणार बस. तर ना T नाही पाहिजे आपल्याला फक्त छाप पाहिजे मग नंबर ऑफ ए किती येणार 3. पुढे येते बी मध्ये H किंवा T आणि समसंख्या म्हणजे H पण चालेल T पण चालेल आणि समसंख्या पाहिजे म्हणजे H2 H4 H6 T2 T4 T6 लिहून करायचे आणि मग नंबर ऑफ बी लिहायचा आहे. कळलं. पुढे सी मध्ये बघा फाशावरील संख्या 7 पेक्षा मोठी असेल तर फाशावरती म्हणजे 1 2 3 4 5 7 पेक्षा मोठी संख्या याच्यावर दिसते का तुम्हाला नाही. 7 पेक्षा सर्व कशा आहेत लहान आहे म्हणजे 7 पेक्षा मोठी संख्या नाहीच आहे. नाण्यावरती काटा आहे ते ओके पण काट्याच्या जोडीला 7 पेक्षा मोठी संख्या नाहीच आहे म्हणजे इथे काहीच नाही ना याला म्हणतात रिक्त संच. रिक्त संच एम्प्टी सेट. ओके म्हणजे नंबर ऑफ सी मध्ये काहीच नसल्यामुळे काय आहे 0. कळलं. हे 6च्या 6 व्हॅल्यू 5.3 दाखवली आहेत. काही व्हॅल्यू आम्ही थोडं
होमवर्क दिलेला आहे ते होमवर्क कम्प्लीट करायचं आहे. ओके, आता 5.4 सॉल्व करताना मात्र मी 1-2 सम करणार, बाकी तुम्ही करायचे आहे. ओके, आणि मग आम्ही तुम्हाला थोडासा होमवर्क पण सेव्ह करू, तो तुम्ही कम्प्लीट करा. क्लिअर? समजलं एवढं? काही डाऊट? पक्का?